अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुशरणम. अवधूत चिंतन पुष्प 76. अनुसयासूत श्रीश जनपातकनाशनम दिगंबरम नमो नित्यम तुभ्यं मे वरदो भव. संकेत कशाचे द्योतक? सूचक असे शुभ संकेत कुठले कुठले असतात याबाबत आपण थोडं विचार करूया. या गोष्टी जर आपल्याला अचानक दिसल्या तर तो परमेश्वराचा संकेत आहे असं समजावं आणि काहीतरी चांगली गोष्ट घडणार आहे आयुष्यात या बाबतीमध्ये आपण निश्चिंत राहावं. ज्या लोकांचे भाग्य त्यांच्या सोबत असते त्या लोकांना यश नक्कीच मिळतं. दैनंदिन जीवनामध्ये अशी अनेक चिन्हे असतात ज्या की आपल्याला संकेत देत असतात की तुमचं भाग्य हे तुमच्या सोबत आहे आणि तुमच्यावर परमेश्वराची कृपा आहे. जर तुम्हाला खालील दिलेले काही संकेत मिळत असतील तर तुम्ही समजून जा की तुम्ही भाग्यवान आहात आणि तुमचं जे कार्य हाती घेतलेलं आहे ते नक्की यशस्वी होईल. तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगल्या घटना घडणार आहेत. दुधाचे दिसणं, सकाळी उठताच जर अचानक दूध किंवा दही दिसलं तर समजून जा की तुम्ही भाग्यवान आहात आणि नशीब तुमच्या सोबत आहे. जर तुम्ही सकाळच्या वेळी कुठे जात असाल आणि समोरून जर कोणी दूध घेऊन येत असेल तर हे नक्की समजा की तुमचं कार्य यशस्वी होणार. दिव्याचं जोरात जळणं, पूजा करतेवेळी जर तुमच्याकडून लावलेल्या दिव्याची ज्योत एकदम जोरात पाजळू लागली, दिवा हा चांगल्या प्रकारे जळायला लागला तर हा शुभ संकेत मानला जातो आणि याचा अर्थ असा होतो की तुमच्यावर परमेश्वराची कृपादृष्टी आहे. अगरबत्तीचा धूर, देवाच्या समोर ज्या जाळलेल्या अगरबत्तीचा धूर जर देवांच्या मूर्तीकडे जात असला तर त्याचा अर्थ की तुमचे भाग्य तुमच्या सोबत आहे आणि हाती घेतलेल्या कार्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे. दगडगोटं मिळणं, घराजवळ काही खोदकाम केलं किंवा कुठलं जर काम चालू असेल आणि खोदकाम केल्यावर जर जमिनीच्या आत जर जुने दगड सापडले तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. अशा प्रकारे जर संपूर्ण वीट खोदकामाच्या वेळेस सापडली तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचे हे घर तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरणार आहे. गायीची येणं, घराच्या समोर जर अचानकपणे पांढरी गाय आली तर त्याचा अर्थ असा की देवांची तुमच्यावर कृपा आहे. गाय ही घराच्या बाहेर आल्यावर तिची सेवा करावी, तिला चपाती नक्की खाऊ घालावी. पक्ष्याचं येणं, घराच्या गच्चीवर जर पक्षी येत असतील तर हे शुभ संकेत मानले जातात. त्याचा अर्थ असा की तुमच्या घरी देवाचा वास आहे, देव तुमच्या सोबत आहे आणि पक्षी आल्यावर तुम्ही त्यांना पाणी किंवा खाण्याच्या काही वस्तू जरूर द्याव्यात. घर प्रत्येक वेळेस चमकत राहणं, ज्या लोकांच्या घरामध्ये लोक येत जात असतात त्या घरातल्या लोकांचं भाग्य चांगलं आहे हे निश्चित समजा. त्यामुळे तुमच्या घरी जर पाहुणे येत असतील तर त्याला खूपच शुभ संकेत मानले जातात आणि याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरातील बरकत टिकलेली आहे आणि आणखीन वाढणार आहे. स्वप्नामध्ये देव दिसणं, जर तुम्हाला स्वप्नात देव दिसले किंवा तुम्ही स्वप्नात कोणत्या तरी देवदेवताशी बोलत आहात असं दिसलं तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ असा की देव तुमच्या सोबत आहे, देवाची कृपा तुमच्यावर आहे आणि यश तुमच्याजवळ आहे. मंदिराचं दिसणं, स्वप्नात जर मंदिर दिसलं वा पूजा करत असताना दिसलं हे पण अत्यंत भाग्यवंताचं लक्षण आहे आणि तो संकेत अत्यंत उत्तम आहे असा समजावा. तुमचं नशीब हे खूप चांगलं आहे आणि तुम्हाला जीवनामध्ये केवळ बढतीच मिळेल. प्रत्येक वाटेवर देव तुमची साथ देईल आणि यश देईल. ताऱ्यांचं दिसणं, स्वप्नामध्ये तारे जर दिसले पण एक प्रकारचे असे संकेत दाखवतात की तुमचे नशीब लाखात एक आहे आणि तुमचे भाग्य तुमच्या सोबत आहे.
आता ही जी माहिती आहे ना, दिलेली माहिती ही सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामध्ये कुठलाही अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्देश नाही. त्यामुळे कोणी तसा गैरसमज करून घेऊ नये. यशाची शिखरे चढायची असतील तर हाती काम आणि मुखी दत्तनाम ठेवा, कल्याण होईल. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, कल्याणमस्तु.